MPL जसं सुरू झालं तेव्हापासून तू अविभाज्य भाग आहेस तुझ्या टीमचा. जिथे तुमची पॅरेंट टीम राजस्थान रॉयल्स असं तुम्ही स्वतःच म्हणवता, तर कल्चर सेम आहे असं म्हणूयात आपण. MPL IPLचं जर तू कम्पेअर करायला गेलास तर आय थिंक माहोल जसे जे आत्ता IPL खेळतात ते म्हणतात की ऑलमोस्ट सिमिलर स्टेज आहे, सिमिलर माहोल आहे. फ्रँचायझीज आणि प्रिपरेशन्स की फक्त IPL लेवल म्हणजे थोडंसं अजून एक्स्ट्रा त्यांना प्रेशर म्हणून. हां, आय थिंक थोडं बिकॉज ती इंटरनॅशनल लीग आहे किंवा ती खूप मोठी नावाजलेली लीग आहे, तो तिथे डिफरंट काइंड ऑफ प्रेशर असेल, बट सॉर्ट ऑफ सेटअप तरी मला असं वाटतं सिमिलर आहे MPLचं. तुझ्याकडे बॅटिंगकडे बघताना असं वाटतं की तू सेटल झालायस, यू बिलॉंग देअर, असं एक असतं ना दरवेळेस वाटतं की अरे हा इथेच स्थिरावला किंवा ह्याला ते जास्त चांगलं जमतंय. पहिले 2 वर्ष ऋषभ होता कॅप्टन बदलल्यानंतर आता तुझ्याकडे ती जबाबदारी आलेली आहे मागच्याच वर्षी. तर कॅप्टनशिपचा काही फरक तुझ्या बॅटिंगवरती मला तरी जाणवला नाही. म्हणजे तू ॲडिशनल प्रेशर घेतोयस किंवा असं काही वाटतंय तसं काही जाणवलं नाही. पण कॅप्टनशिप आणि बॅटिंग तू हँड इन हँड कशी देतोस, तुझं त्याच्यामागे बघायचं दृष्टिकोन काय? आय थिंक सर इनिशियली जेव्हा मी अंडर 23ला लीड करत होतो तेव्हा मी थोडं एक्स्ट्रा प्रेशर घेत होतो आणि तेव्हा मी एकदा ऋतुराजशी याच्याबद्दल बोललो होतो, कारण की ऋतुराज सिनियर टीमला लीड करत होता आणि जस्ट CSKचा कॅप्टन झाला होता. सो मला मी त्याच्याकडून ॲडवाईस घेतली आणि मग त्यांनी मला सांगितलं की जेव्हा तू ऑनफिल्ड आहेस, जेव्हा तू बॉलिंग करतो आहेस तेव्हाच तू कॅप्टन आहेस. बॅटिंग करत असताना यू आर अ बॅटर, यू जस्ट अ बॅटर. वाव, ऋतुराजची ती ॲडवाईस आय ट्राय टू फॉलो एव्हरी टाईम आय गो इन टू बॅट आणि ती मला वर्क करते.